नमस्कार मंडळी. आज आपण एकदम घरगुती मायेच्या चवीचं जेवण बनवणार आहोत. साधं वरण भात, मऊ पोळ्या आणि आमच्या विदर्भातील खास पद्धत घोटलेली पातळसर वांग्याची भाजी. तुम्ही विचाराल यात विशेष काय? तर ऐका ना, महाराष्ट्रात वांग्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. काही ठिकाणी वांगी उकडतात तर कुठे लालसर रस्सा करतात. पण विदर्भातील ही भाजी मऊसूद घोटून थोडी पातळ केली जाते. आणि ही भाजी काही साधी नाही बरं का. लग्न, कार्यक्रम, पंगत सगळीकडे हिची आवर्जून हजेरी असते. विदर्भात ही घोटलेली भाजी पंगतीची शान असते. पत्रावळीवर कसं नीटनेटकेपणानं वाढलेलं आधी मीठ आणि लिंबू, मग भाताचा मस्त गोल आळं, त्यात गरमागरम वरण आणि वरून साजूक तुपाची सुवासिक धार. त्या तुपाचा सुगंध आला की भूक दुप्पट होते आणि मग त्या पोळ्यांचा काला करून त्यात वरण मिसळायचं आणि मग ती पातळसर घोटलेली वांग्याची भाजी सोबत घ्यायची. ऐकूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना? चला तर मग सुरुवात करूया आजीच्या पद्धतीने वरण भात बनवायला आणि मग आवर्जून ही विदर्भातील खास वांग्याची भाजी तयार करूया. आहात ना तयार? चला तर मग. सर्वात आधी 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेऊ. 1 वाटी डाळ असेल तर त्यामध्ये पाऊण कांडं पाणी घालायचं. ही डाळीत पाणी घालण्याची पद्धत मला माझ्या आजीकडून शिकायला मिळाली आहे. आता कुकर गॅसवर ठेवू. कुकरला 3 शिट्ट्या काढून घेऊ. डाळ छान शिजली की रवीने छान घोटून घेऊ. आता त्यामध्ये चवीनुसार हळद, मीठ घालू. डाळ आपल्याला जेवढी पातळ हवी असेल तेवढे गरम पाणी घालू. वरणाला छान उकळी आली की वरण तयार आहे. तांदूळसुद्धा आपल्याला याच पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि त्यामध्ये अर्धा कांडा बुडेल एवढं पाणी घालून घेतले. वरून तूप आणि मीठ घालून कुकरच्या 2 शिट्ट्या होऊ दिल्या. आता आपण वांग्याची भाजी करून घेऊ. वांगी बारीक चिरून घेऊ आणि चिरलेली वांगी लगेच पाण्यात ठेवू. असं केल्यामुळे वांगी काळी पडत नाही आणि भाजी छान दिसते. आता लसूण अद्रकची पेस्ट खलबत्त्यामध्ये करून घेऊ. आमच्या विदर्भात वांग्याची भाजी अशी घोटून केली जाते. इतकी मऊसूद की जिभेवर टाकताच ती विरघळल्यासारखी. दुसरीकडे घाटाच्या पडल्यात गेलात तर तिकडे वांगं उकडून आणि त्याला फोडणी देतात आणि काही ठिकाणी तर लालसर रस्सा करून. तर मंडळी, तुमच्या भागात कशी पद्धत आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा. आता इथे आपले तेल तापलेले आहे. तेल तापलं की त्यामध्ये जिरे घालू, लसूण अद्रकची पेस्ट घालून घेऊ. थोडीशी वरून कोथिंबीर घालू म्हणजे आपल्या भाजीला छान सुगंध येईल. आता त्यामध्ये हळद, आवडीनुसार तिखट, धनेपूड आणि आपला आवडीचा मसाला घाला. मी इथे दवे आणि राज मसाला घातलेला आहे. या मसाल्याने भाजी खूप चविष्ट होते आणि वासही खूप सुंदर येतो. मसाला छान परतून घेतला की त्यामध्ये आता आपण पाण्यात डुबवून ठेवलेली वांगी घालून घेऊया. मसाले आणि वांगी छान एकजीव करून घ्या, जेणेकरून मसाल्याचं तेल प्रत्येक वांग्याच्या तुकड्यावर लागेल. तर मंडळी, तुम्ही वांग्याच्या भाजीमध्ये इतर कोणत्या भाजीमध्ये कोणता मसाला वापरता मला कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी, इथे खूप महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. जर वांगी चिरून पाण्यात ठेवली नाहीत तर ती हवेत पडल्यावर काळी पडायला लागतात. पण पाण्यात ठेवलं तर त्याचा रंग अगदी ताजा राहतो आणि भाजी अधिक सुंदर दिसते. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. परत सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊ. आता कढईवर ताट झाकण ठेवू आणि त्या ताटात थोडं पाणी घालू. ही पद्धत माझ्या आजीची आहे. ताटात पाणी ठेवल्यामुळे आत वाफ तयार होते आणि वांगी छान मऊ शिजतात. आणि बिना पाण्याचं वांगं जर तेलात आणि मसाल्यात शिजलं तर ते चवीलाही खूप छान चविष्ट लागते. इथे आपली पहिली वाफ झालेली आहे. बघा वांग्याला किती छान पाणी सुटलं आहे. माझी आजी नेहमी सांगायची, पाणी जर घालून वांगं शिजवलं तर ते पांचट लागतं, पण तेच वांगं जर वाफेवर आणि मस्त झाकण ठेवून शिजवलं तर ते खूप चवीला चविष्ट लागतं. जर तुम्हालाही तुमच्या आजीने किंवा आईने अशी एखादी नवीन पद्धत सांगितली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. तुमची ही पद्धत जाणून घ्यायला मला आवडेल. आता इथे आपण दुसरी वाफ काढून घेऊया, म्हणजे आपली वांगी पूर्णपणे मऊसूत शिजेल. आमच्याकडे म्हणतात, वांग्याची भाजी जितकी छान घोटली तितका वरण भाताचा घास अधिक चविष्ट लागतो. म्हणून हा टप्पा अधिक घाईघाईत करत नाही. बघा ना, भाजीचा रंग किती सुंदर दिसतोय. तेलही वर यायला लागलंय, म्हणजे आपली भाजी एकदम परफेक्ट शिजली. अजून 2-3 मिनटं असंच घोटत राहूया. आता वांग्याची भाजी आपली छान तयार झाली आहे. वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊया. आता पोळी लाटायला सुरुवात करूया. कणिक आपण आधीच मळून ठेवलेली आहे, एकदम मऊसर आणि लवचिक. आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. आता लाटायला घेतलं की जास्त पीठ वापरू नका, नाहीतर पोळी कोरडी होईल. हळूवार हाताने लाटत जा. गोल गोल पातळसर ठेवायचा प्रयत्न करा. तव्यावर घालण्याआधी तवा चांगला गरम असायला हवा. पोळी घातली की दोन्ही बाजूंनी हलके तांबूस ठिपके येईपर्यंत भाजा. वरून तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावा. आज कितीही नवीन पदार्थ आले तरी वरण भात, वांग्याची भाजी,
पोळी या पदार्थाची चव कशालाच नाही. अशाच पद्धतीने सर्व पोळ्या करून घेतल्या. तर इथे आपले वरण, भात, वांग्याची भाजी, पोळी सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे. तर मंडळी ताटामध्ये लिंबू, मीठ, वांग्याची भाजी, गरम गरम वरण, त्यावर साजूक तुपाची धार, मौसूर भात, त्यावरही साजूक तुपाची धार आणि बाजूला छान मौसूद पोळी. असं ताट बघितलं की नुसतं मनच तृप्त होत नाही. वरण, भात, मऊ पोळ्या आणि खास घोटलेली विदर्भाची वांग्याची भाजी. किती साधं पण मनाला भिडणारं जेवण आहे ना. भाताचा मधोमध आळं करून त्यात वरण ओतायचं, वरून साजूक तूप टाकायचं, त्या तुपाचा सुवासिक नाकात वास गेला की दुसरं काहीच नको वाटतं. त्यात जणू मऊ पोळीचा काला घालून त्यावरती पातळसर पोळी, घोटलेली वांग्याची भाजी मिसळली ना, तर तिसऱ्या हुकमापर्यंत पोट भरलं तरी मन मात्र म्हणतंच अजून थोडी भाजी वाढा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असंच घरगुती चविष्ट पदार्थासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मायेच्या स्वयंपाकाची ही गोड आठवण पुढेही अशीच जपून ठेवूया. पुन्हा भेटूया आणखी एका घरगुती चवदार रेसिपीसह. तोपर्यंत आनंदाने खा आणि आनंद वाटत राहा. बाय.